बुधगाव गणातील शिवसेनेचे पंचायत समितीचे सभापती पदाचे उमेदवार पांडुरंग इंगळे यांच्या अपहरणाचा जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. मतभेद असावेत परंतु इतक्या खालच्या पातळीपर्यंत नसावेत. एका शिवसैनिकालाच उचलून रिव्हॉल्वर दाखवून नेत असतील. इथे बिहार होत असेल तर त्याची सांगली जिल्ह्यात जरूर नोंद होईल. या प्रकरणाची चौकशी होईल. आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहोत. या अपहरणाचा मास्टर माइंड कोण आहे तो आम्ही नक्कीच शोधू. शिवसेनेचे आमचे बुधगावचे पंचायत समिती सदस्य इंगळे साहेब यांच्या बाबतीत जो प्रकार घडला अत्यंत निंदनीय आहे. मतभेद असावेत, जरूर असावेत. ज्याप्रमाणे वरिष्ठांनी आदेश दिला, बाबासाहेबांची चर्चा झाली, बाबासाहेबांनी आदेश दिला, जिल्हा प्रमुख या नात्यानं बजरंग भाऊंना वरील आदेश आला की तुम्ही भाजपच्या सोबत हे आपलं कार्य पूर्ण करायचं आहे. हे असताना सुद्धा काही गोष्टी कशा घडतात की आता त्या ठिकाणी त्यांना उचलून नेलं, काय काय झालं, आता त्यांनी व्यथा व्यक्त केली. आता शिवसेनेत असे शिवसैनिकाला जर लोक पळून येत असेल, बिहार होत असेल, मग त्याची निश्चितपणानं सांगली जिल्ह्यात एक वेगळी नोंद होईल. मला सांगायचं आहे की आता ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल. कोण दोषी असतील त्याला सोडणार नाहीत आणि आम्ही सगळे आता त्या इंगळे साहेबांच्या पाठीशी आहोत. शिवसेना संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहे. सगळे सहकारी आहेत, सगळे ताकदीचे आहेत. एखादी शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागणार ही जबाबदारी माझी. स्वसंप्रभूपणे नेत्याने या प्रकरणात मला कुणीही विचारलेलं नाही. काँग्रेसवर जे गेलेले आहेत, काँग्रेसवर जे मतं मांडलेले आहेत त्याची चौकशी निश्चित करणार मी. एकनाथ शिंदे साहेबांना विचारणार आहे. आदेश कुणी दिला? बाबासाहेबांनी जिल्हा प्रमुखांना आदेश दिला, जिल्हा प्रमुखांनी सगळ्या सैनिकांना आदेश दिला, शिवसैनिकांनी कामाला लागले आणि पंचायत समितीचा सभापती आमचा होणार ही गृहीत धरून जर काही गोष्टी घडत असतील आमच्या अपरोक्ष, त्यांची सगळ्यांची चौकशी झाल्याशिवाय कोणी शिवसैनिक किती मोठा असून दे ती गय केली जाणार नाही. सहसंप्रभू मी आहे. मला या गोष्टीची एक कल्पना सुद्धा काढी दिली नाही. तुम्ही संघटना चालवता, काँग्रेसला पाठिंबा देताय आणि आम्हाला कोणाला विचारत नाही. ठीक आहे, मंगला आहे काय 70 वर्ष 75 वर्ष 55 वर्ष काम करतो शिवसेनेत, असली कुठली लढाई आहे? निश्चितपणाने एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मी दाद मागणार आहे माझी की माझ्या एका शिवसेनेत असं जर हाल होत असेल तर मला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाही. ही भूमिका लक्षात घेऊन उद्या बुधगावपर्यंत आम्ही बंद बिलच्या भाषेत तर माझे विश्वास नाही आहे, पण निश्चितपणाचे लोकांचा आदर आहे, त्यांच्याबद्दल कामाची पावती आहे, त्यांच्याबद्दल लोकांच्या गावातल्या लोकांचा आदर आहे. बजरंग भाऊचं गाव आहे, नैतिक शिवसेनेच्या पाठीची आहे, त्यांनी सन्मानाने निवडून दिले. या सगळ्याची नोंद निश्चितपणे होणार. हे सगळ्यांची चौकशी होणार आणि त्यातून काय निष्पन्न शिंदे साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचा आदेश म्हणून काम करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.